चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर झोनमध्ये जाताना एक धाव आणि या एक धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 6. 2 चेंडू 7 धावा. उमेश पुन्हा एकदा चांगला असा पहिला चेंडूला पहिला षटकार आणि दुसरा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये देऊन धावती संख्या झालेली आहे 7. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तुषार आपल्या संघासाठी पहिला गोलंदाज. तुषार पाहूयात. तुषार पुन्हा एकदा सज्ज, राईट मोर द विकेट मारा करतो आणि पुन्हा एकदा असा मारलेला हवेमध्ये फटकार बघूयात हवेमध्ये आणि हे चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि इथे झेल आणि पहिलाच झटका हा संघाला लागलेला आहे. या पहिल्या खाल्ली चपाती भाजी वांगो नागिन डान्स छोर नंगो वाईब घेता हात पाय व्हाईट केस कलर डाय शॉर्टी आपली हाय फाय टेलर स्विफ्ट ची फॅन हाय अक्षर बीट गाणं हिट नाचून नाचून आली फिट समोर बघ चाल नीट वाईब हायप सुपर हिट काकू करतात ब्रेक डान्स काका मागतात एक चान्स काकू करतात ब्रेक डान्स काका मागतात एक चान्स झटपट फटाफट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. थँक्यू डीजे. चांगला असा चांगल्याशी गोलंदाजी पहिल्याच चेंडूमध्ये षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू डिक्लेअर झोन आणि तिसरा चेंडू हा चांगला झेल घेऊन विकेट घेतलेला आहे आणि आता त्यांची उमेशची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे स्वप्नील. स्वप्नील बघूयात चौथा चेंडू घेऊन तुषार आपल्या संघासाठी. स्वप्नील आणि पुन्हा एकदा चांगला असा षटकार 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारच्या धावसंख्या झालेली आहे 13. थँक्यू डीजे. चांगलाच असा पॉवर प्लेचा आपल्याला फायदा घेताना दिसत आहेत स्वप्नील यांनी. अतिशय चांगला असा पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूला 6 धावांचा षटकार मारून आपल्या धावसंख्या केलेली आहे 13. संघाची धावसंख्या 13. पुन्हा एकदा तुषार राईट मोर द विकेट आणि चांगला असा फटकार मारलेला आहे आणि हा सीमारेषा पार षटकार. अशा या षटकारच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 19. आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 19. शेवटचा चेंडू आणि पॉवर प्ले संपणार. एक चेंडू शेवटचा पहिल्या षटकामधला. पुन्हा एकदा चांगला असा फटका मारलेला आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. चांगली अशी फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला स्वप्नील करून. 3 षटकार हॅट्रिक मारून 3 षटकारच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे. पहिला षटक पूर्ण धावसंख्या झालेली आहे 25. एक षटक पूर्ण धावसंख्या 25. दुसरा गोलंदाज लावण्य कसौली संघ जसवली संघाकडून लावण्य दुसरा षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. बघूयात
चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता दुसरा षटक घेऊन आले लावण्य आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 25. बघूया लावण्यावर जबाबदारी आपल्या संघाची. लावण्य काय करतं आपल्या संघासाठी बघूयात. पुन्हा एकदा लावण्य सज्ज राईट मोर विकेट मारा करतोय. चांगला असं चेंडू आणि अंपायरचा इशारा. अंपायरचा इशारा वाईट. वाईट प्लस 1 अशी धावसंख्या. वाईट प्लस 1 अशी धावसंख्या. रिव्ह्यू नाही. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. अंपायर जवळ वाद नका करूत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. लावण्य दुसरा षटक घेऊन आलेला आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 27. दुसरा षटक घेऊन आले लावण्य आपल्या संघासाठी. पहिला चेंडू राईट मोर विकेट मारा करतोय. बघूयात लावण्य. आणि खरोखर चांगला असा चेंडू. अतिशय उत्तम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लावण्य याच्याकडून. आणि धावसंख्या झालेली आहे 27. हॅलो हॅलो. तसेच किरण सावंत आणि आनंद चव्हाण कुठे असेल त्यांनी स्टेज पाशी यावे. त्यांनी आयोजकांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. किरण सावंत आणि आनंद चव्हाण साहेब. आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि पंचांचा इशारा वाईट. या वाईटच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 28. हॅलो हॅलो. पंचांजवळ वाद करू नयेत. हॅलो हॅलो हॅलो. चालू सामना. आता चालू सामना तलेकर वर्सेस जसवली. राईट मुहूर्त विकेट मला करतील. आणि चांगल्या प्रकारे असा बॉल टाकलेला आहे पण ते काही थोडा बॅटर समजलेला नाही. बॉल आणि बॅटचा काही संबंध झालेला नाही इथे. तसेच संघाची धावती वाट संख्या 29. सॉरी 29. चांगल्या अशा प्रकारे शॉर्ट सिलेक्शन. इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सज्ज पण एकाच धावासाठी समाधान मावावे लागतील. चांगल्या प्रकारे असे उत्कृष्ट शॉर्ट सिलेक्शन. तिथे चांगल्याच प्रकारे उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आपल्या टीमद्वारे बघू. राईट मुहूर्त विकेट मला करतील आपल्या संघासाठी. बघूया. तसेच इथे आपल्या मंडळाला उपस्थित झालेले किरण सावंत तसेच आणि आनंद चव्हाण साहेब कुठे असेल त्यांनी स्टेजपाशी यावे. आयोजकांनी त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. राईट मुहूर्त विकेट मला करतील. उत्सुक षटकार शॉट असंच मारले पण लांब 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 सीमारेषा पार षटकार. वैभवच्या बॅटमधून असा एक उत्कृष्ट षटकार आलेला आहे.
तसेच संघाची धावती वाढ संख्या 36. राईटम ओव्हर द विकेट मला करतील. आणखीन एकदा बघूया. ओ चांगला असा बॉल, पण काही बॅटरला समजलेला नाही. तरी शेवटचा चेंडू टाकण्याची राईटम ओव्हर द विकेट मला करतील. चांगल्या प्रकारे अशी तलेखारची बॅटिंग आपल्याला बघावी भेटत आहे. तसेच बघूया आपल्या संघासाठी तलेखार एकदम चांगला उत्कृष्ट असा उत्कृष्ट शॉट, तसा शॉर्ट सिलेक्शन राईट साईडला मारलेला आहे. षटकार लांब लांब आणि लांब. स्वप्नीच्या बॅटमधून चांगला असा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तसेच संघाची धावती वाढ संख्या 42. 42 फॉर 1 लॉस. बघूया तिसरा षटक कोण आपल्या संघासाठी घेऊन हाताळत आहेत. डीजे मास्टर. पंचांना विनंती करतो की सामना चालू ठेवा. टीम बिटिंग घेऊन देऊ नका प्लीज. सामना चालू ठेवा. अजून आपल्याला पुढे सामने खेळवायचे आहेत. पंच मुख्य पंचाच्या भूमिकेत अभिषेक पिंडारी. बघूया लेफ्ट आर्म राईट द विकेट मला करतील. स्ट्राईकवर आपल्या आता स्वप्नील तरकारचा एक हार्ड बल्लेबाज. बघूया आपल्या टीमसाठी किती धावसंख्या घेऊन पुढे जात आहेत. राईट आर्म लेफ्ट मागोदर विकेट मला करतील स्वप्नीलसाठी. स्वप्नील तयार, त्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे अशा शॉट सिलेक्शन घेतले आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी सज्ज. दुसरा धाव देखील पूर्ण. 2 धाव चांगल्या प्रकारे तिथे धावा पूर्ण करून तसेच संघाची धावती वाढ संख्या 42 फॉर 1 लॉस. सॉरी 44. बघूया चांगल्या प्रकारे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मला आपल्या संघासाठी. आणि तिथेच आता चांगल्या प्रकारे असा चांगला असा बॉल मारून बॅटरचा बॉल आणि बॅटमध्ये काही संपर्क झालेला नाही. तिथे डॉट बॉलची चांगल्या प्रकारे आपल्या कमबॅक करून आपल्या टीमसाठी धावा वाचवत आहेत. युवराज लेफ्ट राऊंड द विकेट मला करतील. हो चांगला सफर आहे, पण एकदम फुल टॉस बॉल दिले आणि ते पुरेपूर आता बॅट्समॅन आपला फुल टोल इथं वसूल केलेला आहे. चांगला अशा प्रकारे शॉर्ट सिलेक्शन लेग साईडला असा षटकार उंच लांब लांब आणि लांब षटकार. तसेच संघाची धावती वाढ संख्या 50. 1 विकेट बाद. चांगल्या अशा प्रकारे युवराज लेफ्ट ओव्हर द विकेट मला करतील. बघूया आता आपण आपल्या संघासाठी किती धावा कमी करू शकतील. परंतु चांगला अशा प्रकारे इथे जेल बाद होण्याची संधी. बघूया इथे काय करण्यात येतो. जेल धरतीला दान झालेला आहे. चांगला असा जेल बोलत नाही कॅच द मॅच. चांगल्या अशा प्रकारे जेल पकडून आपला बघूया बॅटरला चांगल्या प्रकारे जीवदान मिळून त्या संधीचा सोनं करते. कितीपर्यंत आपल्या टीमला रणांचा धावा डोंगर का उभारतील. तसेच लेफ्ट राऊंड विकेट मला करतील. बघूया हो इथे अंपरचा पंचाचा इशारा वाईट. तसेच धावती संख्या टीमची 52. दोन बॉल. हा ओके. हो चांगल्या प्रकारे डिक्लेअर झोनमध्ये फक्त एकच धावा अतिरिक्त 1 धावा भेटतील. सॉरी 2 धावा. 54 फॉर 1 लॉस. बघूया युवराज
शेवटचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट मला करतील. बघूया शेवटचा बॉल मध्ये लेफ्ट ऑन द विकेट मला करतील युवराज. हो चांगल्याच साठी आणि त्रिफला तिथे उडवलेला आहे चांगल्या प्रकारे अशा 55 टू विन. थँक्यू. यापुढे होणारा सामना असेल श्री धेनबाई माता क्रिकेट संघ कर्लास आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल गांगो रवनाथ क्रिकेट संघ तिरवडे. चला दोन्ही संघाच्या संघांना एक टॉस साठी यायचं आहे. कर्लास आणि तिरवडे दोन्ही संघाच्या संघांना एक टॉस साठी मात्र यायचं आहे. आणि तिरवडे संघाचा संघनायक मी दैवाशी जाणतो गावली 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 मुळमायेची मुळी आम्ही आंब्याचे गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. थँक्यू डीजे. मी किरण सावंत सरांना विनंती करतो की या तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. किरण सावंत सर यायचंय आपल्या हस्ते टॉस केला जाईल. आता मात्र सामना खेळवला जाईल. श्री धेनबाई माता क्रिकेट संघ कर्लास त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल आपल्याला गांगो रवनाथ क्रिकेट संघ तिरवडे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याशी जॉईन झालेत. टॉस होतोय आणि ते मात्र तिरवडे संघ टॉस विन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद थँक्यू. आपण आसनस्थ होऊन घ्यायचंय. थांबायचंय थोडं थांबायचंय. या तिरवडे संघ पुढे यायचंय. प्रथम टॉस तुमच्या बाजूने लागलाय तर निर्णय काय असेल? बॉलिंग घेतली आहे तर या आयोजना नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन खूप चांगलं आहे. मॅच पण चांगल्या सुंदर होत आहेत. आम्ही पहिल्यांदाच इकडे एंट्री करतोय. आम्ही वैभववाडीतून आलोय. वैभववाडी अगदी कोकणातून सिंधुदुर्गातून दाखल झालेली टीम आहे ही. तिरवडे संघ तुमच्या हार्दिक अभिनंदन असतील. या स्पर्धेमध्ये आलात तुमचा सन्मान केला जाईल. या सर तुमच्या हस्ते सन्मान केला जातोय तिरवडे संघाचा. या स्पर्धेमध्ये आलात शोभा वाढवली त्या स्पर्धेची. अगदी कोकणातून संघ दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी. या स्पर्धेची खासियतच तशी आहे. यारी दोस्ती चषक 2026 चा थरार. थँक्यू. आता मात्र आपल्याशी जोडले जात आहेत कर्लास संघाचा संघनायक. तुम्ही प्रथम टॉस हारलाय. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारू शकाल? मी 40 ते 50 धावांची लक्ष ठेवणार. नक्कीच लक्ष देखील मोठं ठेवलाय. तितके प्रयत्न देखील करावे लागतील. या आयोजन नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मैत्री चषकचे खूप खूप आभार मानून नक्कीच या सर तुमच्या हस्ते कर्लास संघाचा देखील सन्मान केला जातोय. हार्दिक स्वागत. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत कर्लास संघ. थँक्यू. कॅमेरामॅन जाऊयात मैदानाच्या दिशेने. सर काय सांगाल या स्पर्धेबद्दल? अगदी स्पर्धा दिमागदार सोहळ्यामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? नक्कीच सर्वप्रथम मी मैत्री चषक जेव्हा आयोजित केले त्यांचा मी मनापासून आभारी आहे की मला इथे त्यांनी आमंत्रण करून जो हा मान दिला आहे त्याच्याबद्दल प्रथमतः त्यांचा मी धन्यवाद देतो. आणि संपूर्ण स्पर्धेला माझ्याकडून शुभेच्छा असतील. आणि आता जो संघ जो माझ्याकडून टॉस करून घेतला आहे त्याला कर्लास हा माझा जवळचा संघ आहे. त्यांनी असा जिंकावा असं माझी मनापासून इच्छा आहे. त्यांना सगळ्या आणि सर्व क्रिकेट प्रेमींना माझ्याकडून शुभेच्छा. नक्कीच तुम्ही कर्लास संघाचे देखील चाहते आहेत. थँक्यू सर. आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात. कॅमेरामॅन जाऊयात मैदानाच्या दिशेने.
देवीचा मांडतो आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी फसली ओठी गळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी थँक्यू. होते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे. खाली क्षेत्ररक्षक येतोय. जेल सुटले. पहिल्या चेंडूवरती जेल सुटले. 54-55 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळतंय. धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तळेकर बस संघाची. तर सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुजित आणि युवराज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. जसवली संघाकडून तर तळेकर संघाकडून सलामीचा गोलंदाज असेल उमेश. हा गोलंदाज असेल. अगदी जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झाले 1-2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. हवेचा अगदी आधार घेत असताना चेंडू मात्र निघून गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. षटकार. थँक्यू डीजे. अगदी रायगड प्रीमियर लीग खेळून देखील हे खेळाडू आज या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यारी दुसरी चषक खेळण्यासाठी अगदी विचार केला तर त्यांचा 12th मॅन नावच्या चिमुकला जोडला गेलाय. तो सांगतोय तो गोलंदाज आहे ना, तो रायगड प्रीमियर लीग मध्ये कर्णधार होता आणि कर्णधाराला साजेल अशी गोलंदाजी तो देखील करतोय. पुन्हा एकदा जेलची संधी आहे. खाली क्षेत्ररक्षक जेल सुटल्या. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 2 संधी निर्माण झाल्या होत्या. दोन्ही संधी गमावल्या आहेत. सुंदर गोलंदाजी मात्र करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढीशी साथ लाभत नाहीये. धाव संख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून आतापर्यंत होताना पाहायला मिळाली. 9 धावा स्कोर कार्ड वरती. 54 धावांचं भलं मोठं लक्ष गाठायचंय. अगदी जर विचार केला तर चांगली फलंदाजी त्यांची देखील राहिली आहे. पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटने खोलवाट पाहिजे चेंडू मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण तर त्या सलकेच्या आतमध्ये तितकीच चांगली फेकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव मिळताना पाहायला मिळाली. 1च्या मधून धाव संख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 10 धावा. अगदी 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव संख्या झाले 5. धाव संख्या झाले 10. शेवटचा चेंडू असेल. मॅन्डेटरी आपल्याचा षटकात तितकासा फायदा उचलला नाहीये. समोरच्या टीमने जसवली टीमने तितकाचा फायदा उठवला नाहीये. पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटने अगदी चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू पडला त्यानंतर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू मात्र निघून गेला यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू सांगता आले. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेल्यात 10 धावा. म्हणजेच जर विचार केला तर अजून देखील विजयासाठी 12 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल. हळदी कुंकू घेऊन हाती आंबा बायला नऊ किती. हळदी कुंकू घेऊन हाती आंबा बायला नऊ किती. देवीला आंबा बाईला हो देवीला आंबा बाईला वळवट भरवणारा सुसना गारवा. गार डोंगराची हवन बाईला सुसना गारवा. गार डोंगराची हवन बाईला सुसना गारवा. गार डोंगराची हवन बाईला सुसना गारवा. थँक्यू डीजे. चला जाऊया तो मैदानाच्या दिशेने. दुसरा गोलंदाज वर्णी लागले. वापरला जातोय स्वप्नील. 10 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय.
आता मात्र स्वप्नील असेल गोलंदाज ट्रॅकवरती अगदी 10-12 पावलांचा रनअप असेल. स्वप्नीलचा देखील जर्सी नंबर 33 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यारी दोस्तीच्या शक्ती हीच खासियत राहिली आहे. अनेक युवा खेळाडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अगदी काय चेंडू हाताळला गेलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सफल होताना पाहायला मिळाला. चेंडू पडला त्यानंतर थोडासा बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याची छेडछाड कोणी फलंदाजाने केले नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अगदी विचार केला तर रायगडचे सर्व खेळाडू, रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडू आज मात्र एकमेकांशी 2 हात करताना पाहायला मिळालेत. सुंदर खेळ सकाळच्या सत्रापासून अगदी आता मात्र घड्याळामध्ये 3:04 कालावधी झालाय. तोपर्यंत चांगला खेळ राहिला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आउटसाइड एज लागत असताना चेंडू मात्र निघून गेला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 1.2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून देखील या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अगदी जर विचार केला तर सर्व चांगले मातब्बर संघ एकमेकांसमोर झुंजताना मात्र पाहायला मिळाले आहेत. राईट मोठ्या विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला. इट इज वाईड. पंचा दर्शवतात वाईड असेल. 1 धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 12 धावा. अजून देखील 4 चेंडू हाताळायचे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला असेल फलंदाज आणि इथे मात्र जेल. इथे इनसाइड एज लागली आहे. कॉन्टॅक्ट जशाला तसं उत्तर दिलंय. हळदी कुंकू घेऊन हवी आंबाबाईला नऊ किती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय उमेश. परंतु स्वप्नीलची धारदार गोलंदाजी आतापर्यंत राहिली. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. सातत्याने वाईड यॉर्करचा प्रयत्न तो देखील करतोय. त्यामध्ये एक फलंदाज फसला गेलाय. तो माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलाय उमेश. सुजित अजून मैदानामध्ये आहे. 12 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते जसवली संघाची. राईट मोठ्या विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र पंचांकडे अपील केली होती. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि तिथून मात्र 1 धाव मिळताना पाहायला मिळाली. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल सुजित. परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे उमेशाची. खरोखर लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच दर्शवत आहे. इट इज वाईड. म्हणजेच काय तर पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र जोडली जाईल. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 1.4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. येणारे 2 चेंडू कसे असतील याकडे देखील नजर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकरवरती खेळताना पाहायला मिळेल सुजित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून जेल. इथून काय घडलंय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. तितकंच एलिव्हेशन मिळालं नाहीये फलंदाजाला आणि इथून मात्र गडी बाद होईल. बॅक टू द डग आउट. इथून मात्र सुजित आउट झालाय. माझे पाय हलते मला ब्लर दिसतंय. मी क्लब मध्ये मला घर दिसतंय. माझे पाय हलते मला ब्लर दिसतंय. मी क्लब मध्ये मला घर दिसतंय. माझे पाय हलते मला ब्लर दिसतंय. मी क्लब मध्ये मला घर दिसतंय. माझे पाय हलते मला ब्लर दिसतंय. मी क्लब मध्ये मला घर दिसतंय. थँक्यू डीजे. स्वप्नील चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. गडी 2 बाद केलेत.
आता फक्त जर विचार केला तर 5 चेंडू टाकत असताना 4 धावा खर्च केल्याने 2 गडी बाद करताना पाहायला मिळाला या गोलंदाज. अगदी लो फुल टॉस चेंडू होता तिथे मात्र 30 सुलकाच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. चांगली गोलंदाजी, शानदार गोलंदाजी राहिली स्वप्निल्याची. अगदी सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलाय फक्त 14 धावा. अजून देखील जर विचार केला तर विजयासाठी 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 6 मध्ये बनवायच्या त्या 41. होते मला कसं तरी 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 अंगामध्ये थर तरी नको मला कॅडबरी गोड नको 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 बरं वाटतंय थोडं खरं वाटतंय आय एम फीलिंग सो गुड मला बरं वाटतंय बरं वाटतंय बरं वाटतंय बरं वाटतंय. थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाजी वळणे लागले. तिसरा गोलंदाज वापरला जातोय परेश, एक युवा टॅलेंट. गोलंदाज ट्रॅकवरती येताना मला आपल्याला पाहायला मिळत आहे. पण समोर जर विचार केला तर फलंदाजीसाठी असेल अगदी लो फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र कायचा चेंडू समजला नाहीये. अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसवा निघाला. स्लोवर चेंडू हाताळला गेला होता. उमेश स्ट्रायकरवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहित. चांगली फलंदाजी करावी लागेल. 42 धावांचं अजून देखील आव्हान पेलायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा प्रयत्न. ओ काय चेंडू हाताळला गेलाय. सुरेख गोलंदाजी, एक युवा टॅलेंट. रायगड जिल्ह्यातील, रायगड तालुक्यातील एक युवा टॅलेंट. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय परेश. सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू निर्धाव काढण्यात यश त्याला देखील आलाय. राईट मोठ्या विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र विचार केला तर एक चांगला खेळाडू येतोय आणि फेकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. 1च्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये फक्त औपचारिकता उरली आहे. औपचारिकता उरली आहे या मॅच मध्ये. जसवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं तलेकार ब. आणि इथून जर विचार केला तर मिड ऑफचं क्षेत्र निवडत असताना चेंडू निघून गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी झाली आहे. तोपर्यंत एकच धाव. 1च्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. येणारी 2 चेंडू बाकी आहेत. येणारे 2 चेंडूंचा खेळ न बाकी आहे. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज असेल आणि इथून मात्र व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू पडला त्यानंतर कट होणारा चेंडू आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आता पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय आपल्याला तलेखार ब हा संघ. चांगली बॅटिंग लाईनअप, चांगला बॉलिंग, मोठी स्टारकास्ट त्या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अगदी परीक्षा देखील चांगली गोलंदाजी. हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात. दोन्ही संघांचे आम्ही आभारी आहोत. तसेच तळेकाल बस संघाला पुढील वाटचालीसाठी देऊयात हार्दिक शुभेच्छा. त्याला तिरवडे संघ मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि क्षेत्ररक्षण मात्र सजवायचंय. थँक्यू डीजे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट स्वप्नील यायचा आपला सामनावीरचा किताब स्वीकारायचा आहे. 10 चेंडू मध्ये 28 धावांची शानदार पारी तुझ्या बॅट मध्ये त्यांना पाहायला मिळाली. स्वप्नील या आपला मॅचचा स्वीकार करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. तसेच सर्व गावचे आनंद चव्हाण साहेबांचा सत्कार. रुपेश खोपकर करतील, त्यांनी पुढे येऊन त्यांचा सत्कार करावा. हॅलो हॅलो. आमच्या सर्व गावचे आनंद चव्हाण यांचा सत्कार मंडळाचे रुपेश खोपकर करतील.
तसेच आमचे मित्र नितेशभाई कदम यांचा सत्कार आमच्या मंडळाचे शुभम करतील. तसेच आमचे मित्र नितेश कदम नितेश डोंबले यांचा सत्कार शुभम करतील. Everybody make it drop. धन्यवाद आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे नितेश डोंबले धन्यवाद. तसेच मागच्या सामन्याचे सामनावीर स्वप्नील तलेकार संघाचा स्वप्नील स्टेजवरती यायचा आहे. नितेशभाई डोंबले देत आहेत. हॅलो